दरम्यान स्पर्धेला सामन्याला सुरुवात होते। एक जबरदस्त दोन्ही संघ पाहिले जाणार आहेत, एक बाजीभाऊ किंजळे आणि यारी दोस्ती मालवासी। पहिल्यासाठी सज्ज होताना पाहिला जातोय 11 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू सुंदर पदाली ते पाहिले जातोय। 2-2-2-1 ची साखळी लावली गेले आणि सुंदर अटॅक, निश्चितच सुपर से ऊपर वाली रेड पाहिली जाणार आहे। 1 2 3 4 पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे। पंचांचा निर्णय अंतिम राहायची नोंद घ्यायची। 1 2 3 1 2 3 4 सुपर से ऊपर वाली रेड पाहिली गेली। निश्चितच 4 गुणाची कमाई करताना एवढ्या सामन्यामध्ये पहिल्यांदाच आपण पाहतोय एक जबरदस्त 11 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू। निश्चितच सुपर डुपर रेड म्हणावी लागेल, कारण का या रेडिंग मध्येच आपले इरादे पक्के करताना हा खेळाडू पाहिला जातो। आता मात्र सज्ज होताना परत एकदा चढाईसाठी 7 खेळाडूंसमोर 2-1-2 ची साखळी लावली गेली। डाव्या कोपऱ्यातून सुरुवात केली जाते, सुंदर पदाली ते पाहिलं जातंय। बोनस ऑन आहे, खोलवर जाऊन मारण्याचा अटोकाट प्रयत्न, एक सुंदर किक म्हणावी लागेल आणि परत एकदा शांत होताना पाहिला जातोय आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय। थोडीशी पडझड बघा, एक चूक आणि पूर्ण संघ गारत होताना आपण पाहतोय, परंतु अजून बराच कालावधी आहे बाजीभाऊ किंजळे संघाकडे। एक सुंदर संघ म्हटला जातो स्पर्धेमध्ये कुठल्याही आणि एका गुणाची प्राप्ती करताना आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना रोशन पाहिला जातो। प्रत्युत्तरास दाखल एक छोटासा होणार खेळाडू शाळेत मानला जातोय। 6 नंबर जर्सी परिधान केले, बोनस मात्र ऑन आहे। सुंदर पदालित्य पाहिलं जाते, खोलवर जाऊन मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला जाणार आहे आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातो। प्रत्युत्तरच दाखल काही शांत चढाई पाहिली जाते। निश्चितच आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिजे। आता मात्र बजर वाजला गेलाय, धोक्याची घंटा वाजली गेली। निश्चितच आपल्या संघासाठी किती गुणांची प्राप्ती केली जाणार आहे ते पाहिलं जाणार आहे। खोलवर जाऊन मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला जातोय आणि सज्ज होताना पाहिला जातोय। परत एकदा बजर वाजला गेलाय, बोनस प्लस डिफेन्स मध्ये मालवाची संघाला 1 गुणाची प्राप्ती आणि इकडे बोनस। निश्चितच बीड बीड अशा तऱ्हेने आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय। 1+2 फर्स्ट। आता मात्र 6 नंबर जर्सी परिधान एक होणार खेळाडू ज्यानं खरोखरच आपल्या चढाईतून आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊन ठेवण्याचं काम केलं असा 6 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू। बोनस ऑन आहे आणि निश्चितच माल्याचा दावा करतोय आणि 1 गुणाची प्राप्ती करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना झाला। प्रत्युत्तरास दाखल रोशन, एक सुंदर पदालित्य पाहिलं जातंय, खरोखरच सुंदर, परंतु तेवढा तत्पर डिफेन्स आहे। खोलवर जाऊन मारण्याचा अटोकाट प्रयत्न, एक सुंदर चढाई म्हणावी लागेल। परत एकदा शांत होताना पाहिला जाणार आहे आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातो। प्रत्युत्तरास दाखल 9 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू। प्रत्युत्तरास दाखल होताना पाहिला जाणार आहे 6 खेळाडूंसमोर 2-2-2 ची साखळी निश्चितच लावली गेली। बोनस ऑन आहे, खोलवर जाऊन मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला जाणार आहे आणि आता मात्र 1 गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये परतताना पाहिला जातो। 1-1 मोरा टिपताना बाजीभाऊ किंजळे संघाचं दोन्ही रेडर पाहिले जात आहेत। निश्चितच आपल्याला सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर सुंदर चढाई केली पाहिजे। परत एकदा रोशन
एक सुंदर पदालित्य पाहायला मिळते। साथी खेळाडूंना अलतर ठेवण्याचं काम, खोलवर जाऊन मारण्याचं, रनिंग हँड टच करण्याचा टोकाट प्रयत्न परत एकदा शांत होताना पाहायला जातोय आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहायला जातो। प्रत्युत्तर बोनस मात्र वाफ आहे। 1-2 ची साखळी लावली गेली। निश्चितच खोलवर जाऊन मारण्याचा टोकाट प्रयत्न केला जाणार आहे, कारण का गुणाची प्राप्ती करावी लागणार आहे। या सामन्यामध्ये टिकायचं असेल, या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर खोलवर जाऊन मारण्याचा टोकाट प्रयत्न सुंदर बदलित परत एकदा शांत होत आहे आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहायला जातो। आता मात्र बजर वाजला गेला, धोक्याची घंटा वाजली गेले। निश्चितच रेडरला एका गुणाची प्राप्ती करावी लागणार आहे। खोलवर जाऊन मारण्याचा टोकाट प्रयत्न, सुंदर डिफेन्स पाहायला जातोय आणि डिफेन्स मध्ये एका गुणाची रेडर बाद होताना पाहायला जातोय। हळूहळू कव्हर अप करताना बाजीबुवा किंदळे संघ पाहायला जातोय, कारण का निश्चितच कबड्डीची वर्णी अशी आहे, पूर्ण संघ गारज झाला तरी जिवंत होऊन आपली कला आणि कौशल्य दाखवण्याचा निश्चितच अनवन उडीचा प्रयत्न, परंतु अपयशी आणि रेडर बाद होताना पाहायला जातोय। सुंदर डिफेन्स म्हणावं लागेल। परत एकदा रोशन सज्ज होताना 2-2 ची साखळी, बोनस ऑन, खोलवर जाऊन मारण्याचा टोकाट प्रयत्न, परंतु पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे। शांत खेळ पाहायला जातोय रोशन याच्याकडून आणि परत एकदा 6 नंबर जर्सी परिधान केला, प्रत्युत्तरच दाखल होताना पाहायला जातोय। 2-1 ची साखळी लावली गेली। एक सुंदर खेळ पाहायला जातोय। लाल मातीतला मर्दानी खेळ प्रकाश ज्योतिर्लिंग स्पर्धा पाहिली जाते। खेळ कबड्डी परत एकदा सज्ज होताना सुंदर पदालित्य पाहिलं जातंय। खोलवर जाऊन मारण्याचा टोकाट प्रयत्न केला जातोय। मध्यंतरी 5 खेळाडूंना अलतर ठेवण्याचं काम केलं जाते। परत एकदा शांत होताना पाहायला जातोय आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहायला जातोय। प्रत्युत्तरच दाखल 2-2 ची साखळी लावली गेली। आता मात्र खेळा रंगत येते, कारण का दुसऱ्या फेरीतील खेळ आहेत। या फेरीमध्ये जो विजेता होईल तो उद्याच्या सत्रामध्ये नव्हे तर परवाच्या सत्रामध्ये खेळवला जाण्याची नोंद घ्यायची। परत एकदा सज्ज होताना खोलवर जाऊन मारण्याचा टोकाट प्रयत्न, सुंदर पदालित्य पाहिलं जात आहे। खोलवर जाऊन मारण्याचा बोनस घेण्याचा टोकाट प्रयत्न आणि आपल्या तिसरा पुकार मिळतात। आता मात्र खेळा रंगत येते। मध्यनंतर परत एकदा खेळाला सुरुवात होते। 11 आणि 4 जबरदस्त असा खेळ पाहायला मिळते। बाजीबुवा किंजळे आणि यारी दोस्ती माळवाची 2-1 ची साखळी लावली गेली। बोनस ऑफ आहे। सुंदर पदालित्य पाहायला मिळते। खोलवर जाऊन मारण्याचा टोकाट प्रयत्न केला जातोय। भव्य दिव्य पारितोषिके पाहिली जात आहेत। या स्पर्धेसाठी चषक ठेवली गेली आहेत, वैयक्तिक चषक ठेवली गेली आहेत। एक सुंदर स्पर्धा म्हणावी लागेल। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या ताटावाटामध्ये श्री हनुमान जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे। त्या निमित्ताने स्पर्धा भरवली गेली। पहिला दिवस बोनस मारण्याचा टोकाट प्रयत्न आणि सुंदर पदालित्य सुद्धा म्हणावं लागेल। पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे। त्याचप्रमाणे सांगू इच्छितो बुटकेवाडी, जय हनुमान बुटकेवाडी आणि जय जुगाई विगळवाडी बोनस गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परत। जय हनुमान बोटकेवाडी आणि विगळवडी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी माईकशी संपर्क साधायचा आहे। 6 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू एक सुंदर पदालित्य पाहायला मिळते। 1-2 ची साखळी, एक सुंदर खेळ पाहायला मिळतोय। निश्चितच खोलवर जाऊन मारण्याचा टोकाट प्रयत्न केला जाणार आहे। परत एकदा सज्ज होताना पाहायला जातोय। निश्चितच छोटा पॅकेज बडा धमाका, एका गुणाची प्राप्ती करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहायला जातोय। परत एकदा रोशन। आता मात्र खेळा रंगत येते बघा। खेळाला कलाटणी देण्याचं काम बाजीबुवा किंजळे हा संघ करत असतो, कारण का 2 वर्षापूर्वी आपण पाहिले झरेवाडी या संघाला निस्तनाबूत करण्याचं काम या संघाने केलं होतं। युवा पिढीचा भरणा असलेला संघ पाहायला मिळतोय। सुंदर पक्कड रोशन, थोडीशी घाई होती। 2 गुणाची कमाई करून परत एकदा 9 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू। आता मात्र थोडासा घेर चेंज करण्याची भाऊ की संघाला गरज आहे, कारण का पारड्याजवळ थोडस झुकताना पाहिलं जाते। खेळाडू एक आणि रेडर बाद। बोनस
आणि इकडे डिफेन्स मध्ये 1 गुणाची प्राप्ती. परत एकदा रोशन जाकमाता तामणे आणि जय हनुमान बोटकेवाडी. आपल्याला 3रा पुकार दिला जातोय. आपण तयार राहायचंय. हा सामना संपल्यानंतर मैदानाचा ताबा घ्यायचा. दरम्यान परत एकदा 6 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे 6:15. यारी दोस्ती 15 आणि बाजीभाव केंद्रे 6. एक सुंदर पदाली ते छोटासा खेळाडू, परंतु छोटा पॅकेज भाडा धमाका पाहायला मिळतोय. पूर्ण 7 खेळाडूंना हलतं ठेवण्याचं काम. परत एकदा मधीच गिरकी पाहिली जाते आणि शांत होताना आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहायला जाते. प्रत्युत्तरच दाखल होताना पाहायला जाणार आहे. एक शांत चढाई, कारण का लिडिंग मध्ये सामन्यामध्ये थोडस पार्ट जड होताना पाहिलं जातं यारी दोस्ती मालवाशी संघाचं. निश्चितच जर का रिकवर व्हायचं असेल तर दोन्ही खेळाडूंना उठवावं लागणार आहे. जर्सी नंबर 9 आणि जर्सी नंबर 6. परत एकदा आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिलं जाते. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. आता मात्र या खेळाडूला निश्चितच 1-2-3 मल्टिप्लस रेड मारावी लागणार आहे, कारण का सुपर डुपर रेडिंग झाल्याशिवाय आपण सामन्याला कलाटणी देऊ शकत नाही. परत एकदा आता मात्र बजार वाजला गेलाय. निश्चितच या खेळाडूला पकडलं. छोटेसे खेळाडू आपण पाहिलं जातोय. ताकदीपेक्षा युक्ती महत्वाची आहे. इतिहास गवाय युक्तीने खेळला जाणारा कुठलाही वार खाली जात नसतो. परत एकदा खोलवर जाऊन मारण्याचा टोकाट प्रयत्न केला जातोय. निश्चितच सुंदर. आता मात्र बघा एक सुंदर पकड पाहायला मिळते. इकडून सुद्धा बाजार वाजला गेलाय. या खेळाडूने निश्चितच 1 गुणाची प्राप्ती केली आणि डिफेन्स मध्ये 1 गुणाची प्राप्ती करताना पाहिलं. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. आता मात्र जवळजवळ सामना हा झुकताना पाहिला जातो, परंतु कबड्डी आहे. एका रेडिंग मध्ये 9 गुणाची प्राप्ती करण्याची संधी याच लाल मातीतला खेळ आपल्याला प्राप्त करून देतो. निश्चितच आपल्याच एक जवळचं उदाहरण आहे. संगमेश्वर तालुक्यामध्ये लोथ या खेळाडूनही रेडिंग मध्ये 9 गुणाची प्राप्ती करणारा असा खेळाडू आहे बघा. परत एकदा सज्ज होताना पाहिला जातो. 29 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू. सामना संपायला शेवटचं 1 मिनिट. निश्चितच सुंदर पद्धतीने पाहिलं जातंय. एक सुंदर खेळ पाहिला जातोय. लाल मातीतला मैदानी खेळ कबड्डी आणि 1 गुण प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्युत्तरास दाखल सुपर टॅकल ऑन. यानंतरचा होणारा सामना आहे जाकमाता तामणे आणि जय हनुमान बोटकेवाडी यांना 3रा पुकार देऊन झालेला आहे. हा सामना संपल्यानंतर आपण तयार राहायचं. लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अशा तऱ्हेने हा सामना संपतोय. यारी दोस्ती माळवाशी 17 आणि बाजीभाव केंद्रे 7. जवळजवळ आज यारी दोस्ती संघ हा विजेता होतोय आणि पराजित दोन्ही संघांचं मी मंडळाच्या वतीने अधिकारी स्वागत करतो. यानंतरचं समालोचन करतील कुळे सर. धन्यवाद. हॅलो. बाजीभाव केंद्रे संघाचा